पापी जनास तारण्या गेला येशू क्रुसावरी, त्या पाप्यात एक मी घोर पातकी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या 4थ्या वचनात परमेश्वरासमोर येण्यास पात्र असलेल्या लोकांच्या ठायी असलेल्या गुणांची यादी देताना दावीद स्तोत्र करता म्हणतो, असा मनुष्य अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो. आपण वाहिलेल्या शब्दाने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही. इस्रायलाशी दीर्घकाळ वैर करणाऱ्या पलिष्ठ्यांनी पुन्हा त्यांच्याशी युद्ध पुकारले होते. दोन्ही सेना समोरासमोरील पहाडांवर उभ्या ठाकल्या होत्या. अशावेळी पलिष्ठ्यांच्या गोटातील गल्ल्यात नामक एक महावीर रोज बाहेर पडून इस्रायली सेनेत द्वंद्वाचे आव्हान करीत असे. तो सुमारे 9 फुटांहून अधिक उंच व धिप्पाड होता. त्याने भारी शस्त्रसामग्री धारण केलेली असे. त्याच्या अंगातील पितळी चिलखतच 5000 शेकेल वजनाचे होते. तो इस्रायलाची निर्भत्सना करी व त्यांच्या सेनेस शाऊलाचे नौकर असे संबोधित. जेव्हा इस्रायलामधील कोणीही योद्धा त्याचा सामना करावयास धजत नव्हता, तेव्हा अल्पवयीन तांबूस व सुकुमार दाविदाने त्याच्याशी 2 हात करण्याचे धैर्य दाखविले. तो 5 गुळगुळीत दगडी गोटे व गोफण घेऊन गल्ल्याताशी लढावयास गेला. तरवार, भाला व बर्ची घेऊन दाविदाचे मांस आकाशातील पाखरांस देण्याची भाषा करणाऱ्या गल्ल्याथाला दावीद मुळीच घाबरला नाही. त्याने गल्ल्याथास तुच्छ लेखिले. आपल्या गोफणीतून सोडलेल्या पहिल्याच दगडात त्याने गल्ल्याथाचा कपाळ मोक्ष केला. तो खाली पडताच धावत जाऊन त्याच्याच तरवारीने त्याचे शिर धडापासून वेगळे केले. ज्या गल्ल्याथाने देवाच्या सेनेस व प्रत्यक्ष इस्रायलाच्या जिवंत देवाला तुच्छ लेखिले, त्या गल्ल्याथास दाविदाने तुच्छ सिद्ध केले. त्याचवेळी त्याने परमेश्वराची महानता अधोरेखित केली. त्याच दाविदाला देवाने यथाकाळी इस्रायलाचा राजा बनविले. त्याला देवाने माझ्या मनासारखा राजा असे कौतुकाने म्हटले. तोच दावीद विचारतो, देवाच्या मंडपात कोण उभा राहील? उत्तर आहे, जो अधमाला तुच्छ मानितो तो. अर्थात दाविदाला ठाऊक होते की परमेश्वर सर्वसमर्थ असून तो त्याच्या लोकांचा शत्रूपासून बचाव करणारा व त्यांस तारण देणारा देव आहे. त्यामुळेच देवावर त्याचा दृढ विश्वास होता. त्याच देवाने ख्रिस्तामधून आम्हालाही पाप व मरणाचा पुरस्कर्ता जो सैतान ह्यास तुच्छ लेखून व मरणातून पुनरुत्थित होऊन त्याला पराभूत केले आहे. त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण साधून घेण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.